Hello students, today we are going to learn present continuous or progressive tense. अपूर्ण वर्तमान काळ. एकाच वाक्यात सांगायचं झालं तर present continuous tense describes temporary actions happening at the moment of speaking. I am teaching, you are learning. शिकवण्याची क्रिया सुरू आहे, शिकण्याची क्रिया सुरू आहे. The action is an ongoing activity, ongoing process. आता क्रिया ही सुरू आहे हे दर्शविण्यासाठी प्रेझेंट कंटिन्युअस टेन्सचा वापर केला जातो. व प्रेझेंट कंटिन्युअस टेन्सचा जो रचना आहे किंवा फॉर्म्युला आहे तो कसा केला जातो तर सब्जेक्ट टू बीचं रूप, क्रियापदाला ING प्रत्यय आणि ऑब्जेक्ट काय दर्शवितो तर प्रेझेंट कंटिन्युअस टेन्स दर्शवितो. वाक्य रचना बघा. आता इथं सर्व चार्ट लिहिलेला आहे. सिंग्युलर नंबर, प्लुरल नंबर, फर्स्ट, सेकंड अँड थर्ड पर्सन हे सर्व सब्जेक्ट्स आहेत. त्यालाच आपण इंग्लिशमध्ये काय म्हणतो कर्ते. आय, वी, यू, ही, सी, इट आणि दे हे सगळे कर्ते आहेत किंवा त्याला आपण इंग्लिशमध्ये सब्जेक्ट्स म्हणतो. आता कोणत्या सब्जेक्टला कोणतं टू बीचं रूप वापरायचं याचं कन्फ्युजन नको म्हणून इथं हा सर्व चार्ट तुमच्या समोर मांडलेला आहे. आता जर तुम्हाला सिंग्युलर नंबर, प्लुरल नंबर याच्याबद्दल काय शंका असेल तर तुम्ही फर्स्ट लेक्चर सिंपल प्रेझेंट टेन्स बघा, म्हणजे तुमचे सर्व डाऊट तिथं क्लिअर होतील. आता आपण शिकत आहे प्रेझेंट कंटिन्युअस टेन्स. तर याची रचना आपण कशी सांगतो तर सब्जेक्ट प्लस टू बीची रूप वर्तमान काळी एम, इज, आर प्लस वर्बला ING प्रत्यय प्लस ओ. हे बघा, सब्जेक्ट टू बीचं रूप आहे, क्रियापदाला ING आणि हा ऑब्जेक्ट. आता इथं फर्स्ट पर्सन सिंग्युलर नंबर आय आहे, त्याच्यासाठी टू बीचं कोणतं रूप वापरलं जातं एम हे टू बीचं रूप वापरलं जातं. वी साठी आर, यू इंग्लिशमध्ये सिंग्युलर असेल किंवा प्लुरल असेल, तू किंवा तुम्ही असलं तरी यू हे एकच सर्वनाम इथं वापरलं जातं. मग यू आर, ही, सी, इट, इज किंवा ही इज, शी इज, इट इज आणि दे आर. समजलं? कोणत्या प्रोनाउनला आपण कोणतं टू बीचं रूप वापरावं याचं. त्यानंतर क्रियापदाला ING प्रत्यय काय दर्शवितो हा टेन्स तर प्रेझेंट कंटिन्युअस टेन्स. समजलं? रचना कशी सांगायची तर प्रेझेंट कंटिन्युअस टेन्स आहे म्हणून टू बीची वर्तमान काळी रूप एम, इज, आर क्रियापदाला ING प्रत्यय. कोणता टेन्स तयार होतो प्रेझेंट कंटिन्युअस किंवा त्याला आपण प्रोग्रेसिव्ह टेन्स म्हटलं तरी सुद्धा चालेल. आता हा जो प्रेझेंट कंटिन्युअस टेन्स आहे किंवा प्रोग्रेसिव्ह टेन्स याचे आपल्याला नकारार्थी वाक्य तयार करावयाचे आहेत, म्हणजे निगेटिव्ह सेंटेन्स. निगेटिव्ह सेंटेन्स तयार करताना आपण काय वापरतो नकारार्थी शब्द नॉट वापरतो. तो जस्ट काय करायचं फक्त आपलं जे हेल्पिंग वर्ब आहे टू बीचं त्याच्या पुढे आपण काय करायचं नॉट वापरायचं. तुमचं नकारार्थी वाक्य तयार होणार. आय एम नॉट टीचिंग इंग्लिश. वी आर not teaching English. You are not teaching English. You are not teaching English. He, she, it is not teaching English. They are not teaching English. काय तयार झालं आपली निगेटिव्ह सेंटेन्स तयार झाली. कोणत्या टेन्सची प्रेझेंट कंटिन्युअस टेन्सची, अपूर्ण वर्तमान काळाची. आता आपण इथं पाहिलं तर एम नॉट असं आहे बघा, किंवा इथं आर नॉट आहे, इथं इज नॉट आहे. याचा आपण शॉर्ट फॉर्म लिहिला तरी पण चालू शकतो. आता एमचा जर शॉर्ट फॉर्म लिहित असेल तर या पद्धतीनं लिहितात बघा, अपॉस्ट्रॉफी आय आणि पुढं एम असं लिहितात. काय तयार झाला हा शॉर्ट फॉर्म तयार झाला. इनफॉर्मल इंग्लिशमध्ये एम नॉट असं म्हणत नाही तर अरंट असं म्हणतात. ते आपण क्वेश्चन टॅग शिकताना शिकूया. आता एम नॉट, आर नॉटचा शॉर्ट फॉर्म काय होतो
aren't. Aren't is not the short form isn't. Are notचा aren't. I am not, we aren't, you aren't, he she isn't, it isn't, they aren't. अशा पद्धतीने तुम्ही शॉर्ट फॉर्म वापरला तरी सुद्धा तुमची वाक्य बरोबर आहेत. आता ह्याच वाक्यांचं आपल्याला काय करायचं आहे, नकारार्थी वाक्य आपण केलं. आता आपल्याला ही सर्व अफर्मेटिव्ह सेंटेन्स आहेत, म्हणजे होकारार्थी सेंटेन्स आहेत. त्याचं आपण आता नकारार्थी वाक्य केलं. आता आपण इंट्रोगेटिव्ह सेंटेन्स म्हणजेच त्याला वर्बल क्वेश्चन म्हणूया, तो तयार करणार आहोत. वर्बल क्वेश्चन जर दिलेल्या वाक्यात सहाय्यकारी क्रियापद असेल तर करायला एकदम सोपा असतो. काय करायचं तर जस्ट त्या वाक्यात असलेलं हेल्पिंग वर्ब, आता ह्या वाक्यात टू बीची रूपं वापरलीत, मग हे जस्ट टू बीचं रूप तुम्ही पुढे घेतलं की तुमचं काय तयार होणार, वर्बल क्वेश्चन तयार होणार. म्हणजे तुमचा क्वेश्चन कसा तयार होणार, इथं टू बीचं कोणतं रूप होतं, एम. मग मी इथं काय वापरलं, एम आय टीचिंग इंग्लिश. इथं आर आहे, आर वी टीचिंग इंग्लिश. काय केलं मी, फक्त दिलेल्या वाक्यातलं टू बीचं रूप पुढे घेतलं. काय तयार झाला माझा, वर्बल क्वेश्चन तयार झाला की ज्याचं उत्तर कशात असतं, एस किंवा नो मध्ये असतं. इथं कोणतं सहाय्यकारी क्रियापद आहे, टू बीचं इज. हे काय केलं मी वाक्याच्या समोर घेतलं, इज सी, इज ही, इज इट, आणि इथं आर दे क्वेश्चन मार्क, कारण आपण प्रश्न तयार केलाय. हे सगळे काय झाले, आपले वर्बल क्वेश्चन तयार झाले. किती सोपं आहे बघा. आता प्रेझेंट कंटिन्युअस किंवा प्रोग्रेसिव्ह टेन्स मध्ये लक्षात कोणत्या गोष्टी ठेवायच्या, तर वाक्य रचना कशी असते, तर सब्जेक्ट प्रेझेंट टेन्स आहे म्हणून टू बीची रूप एम इज आर, क्रियापदाला आय एन जी प्रत्यय आणि ओ. ही पहिली गोष्ट. दुसरी गोष्ट, निगेटिव्ह करत असताना सहाय्यकारी क्रियापदाच्या नंतर किंवा टू बीच्या रूपानंतर काय वापरायचं, नॉट वापरायचं, निगेटिव्ह सेंटेन्स तयार होतं. वर्बल क्वेश्चन करत असताना त्या वाक्यातलं टू बीचं रूप फक्त वाक्याच्या सुरुवातीला घ्यायचं आणि पुढे क्वेश्चन मार्क द्यायचा. काय तयार झाला, आपला वर्बल क्वेश्चन तयार झाला. समजलं? ओके.